तर मुंबई महापालिका महायुती जिंकणार असा विश्वास शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केलाय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा काहीही फरक पडणार नाही असंही त्यांनी म्हटलंय। संजय राऊत स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी टीव्ही समोर दिसण्यासाठी बोलणारा नुसता बोलका पोपट असल्याचं सुद्धा अशी टीका सुद्धा त्यांनी केली आहे। सांगोल्याचे एकनाथ शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील माझ्या बरोबर आहेत। बापू, काय सांगाल की संजय राऊत म्हणतात की मुंबई महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका सगळ्या आम्ही जिंकू। संजय राऊत हा पोपट आहे, पोपटाप्रमाणे चिठ्ठ्या काढतोय आणि मैदानात टाकतोय। हे सगळं त्याची प्रत्येक चिठ्ठी आतापर्यंतची गेल्या 4-5 वर्षात खोट्या निघालेल्या आहेत। येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका महायुती जिंकणार आहे। उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब एकत्र आले म्हणून त्याचा कोणताही परिणाम होणार नाही। राजकीय दृष्टिकोनातून शहरी लोकांचे हे मतदान आहे। महायुतीनं केलेला गेल्या 4-5 वर्षातला विकास आणि खास करून शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर या मुंबईचा झालेला विकास डोळ्यासमोर ठेवून मतदान करते। गणेश नाईक मुंबईचे ते म्हणतात की एकनाथ शिंदेला लागलेली ही लॉटरी आहे, त्यांना ते टिकवता आलं नाही। हे लॉटरी बिटरी काय नाही, स्वतःची राजकीय करिअर, स्वतःचं राजकीय अस्तित्व पणाला लावून केलेला हा प्रामाणिकपणे उठाव होता आणि तो एवढ्यासाठी होता। संजय राऊत येतोय सकाळी नारळा झाडाखाली 9 वाजता जातोय, 9:30 वाजता झोपतोय, त्याला कायच करणार आहे। महाराष्ट्र फिर म्हणाव सर्वसामान्य जनतेच्या मनात, आया बहिणींच्या मनात, शेतकऱ्याच्या मनात, तरुण पोरांच्या मनात नेमकं शिंदे साहेबांची प्रेम काय, स्थान काय, राजकीय त्यांच्याविषयी मत काय जाणून घेईन, नंतर बोल म्हणावं। नक्कीच हे होते शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील। कॅमेरामन जेडी सह माऊली डांगे, पुढार न्यूज, सांगोला।